महाराष्ट्र विधान परिषदेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी मांडलेल्या महत्त्वपूर्ण सूचनेची सभागृहात दखल घेत विकास कामांसाठी सोशल आणि टेक्नॉलॉजी ऑडिट मेकॅनिझम टप्प्याटप्प्यानं लागू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे। चर्चेदरम्यान आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी राज्य शासनामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास कामांसाठी विक्रमी निधी उपलब्ध करून दिला जात असताना त्या निधीचा प्रभावी आणि उद्देशपूर्ण वापर होतोय का, या कामांची गुणवत्ता अपेक्षित दर्जाची आहे का, तसंच विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र परफॉर्मन्स ऑडिट आणि तंत्रज्ञान आधारित मूल्यमापन यंत्रणा उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली होती। या सूचनेची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात स्पष्ट केलं की राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता, उत्तरदायित्व आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सोशल आणि टेक्नॉलॉजी ऑडिट मेकॅनिझम टप्प्याटप्प्याने लागू करणार आहे। विकास कामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीचा प्रत्येक रुपया योग्य प्रकारे खर्च होऊन त्याचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं। या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार निरंजन डावखरे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं नेहमीच पारदर्शक, उत्तरदायी आणि परिणामकारक प्रशासनाला प्राधान्य दिले। विकास कामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सोशल आणि टेक्नॉलॉजी ऑडिट यंत्रणा हा अत्यंत दूरदृष्टी निर्णय असून त्यामुळे सार्वजनिक निधीचा प्रभावी वापर सुनिश्चित होईल आणि नागरिकांचा शासनावरील विश्वास अधिक दृढ होईल। विकास कामांचे केवळ आर्थिक लेखापरीक्षण न होता त्याचा प्रत्यक्ष सामाजिक परिणाम, कामाचा दर्जा आणि नागरिकांना मिळणारा लाभ याचंही प्रभावी मूल्यमापन होणं आवश्यक असल्याचं मत आमदार डावखरे यांनी व्यक्त केलं। या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक पारदर्शक, तंत्रज्ञान आधारित आणि जबाबदार प्रशासनाची नवी कार्यसंस्कृती निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।